तुमच्या शरीरावर एखादी जन्मखूण आहे का? कपाळावर, हातावर, पाठीवर किंवा पायावर. तुम्ही कधी विचार केला आहे का? ही खूण फक्त शरीरावरील साधा डाग आहे की तिच्या मागे गूढ रहस्य दडलं आहे? जुने लोक म्हणायचे, जन्मखूण म्हणजे आत्म्याची सही. काही जण मानतात या खुणा पूर्वजन्माशी जोडलेल्या असतात, तर समुद्रशास्त्र सांगते काही जन्मखुणा व्यक्तीचा स्वभाव, भाग्य, जीवनाचा प्रवास दाखवतात. आज आपण जाणून घेणार आहोत जन्मखुणांचं रहस्य, पूर्वजन्माचे संकेत, शरीरावरील वेगवेगळ्या खुणांचं गूढ. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक अशी खूण सांगणार आहे जिला लोक भाग्याची शिक्कामोर्तब खूण म्हणतात. भारतीय समुद्रशास्त्रामध्ये शरीरावरील प्रत्येक खूण महत्त्वाची मानली जाते. कारण असं मानलं जातं, शरीरावरील काहीही विनाकारण नसतं. जन्मखुणा या केवळ त्वचेवरील डाग नाहीत, त्या व्यक्तीच्या स्वभावाची, अनुभवांची आणि काही वेळा कर्माची छाप मानल्या जातात. जुनी म्हण आहे, देहावरची खूण मनाच्या गोष्टी सांगून जाते. आणि म्हणूनच पूर्वी लोक जन्मखुणा खूप लक्षपूर्वक पाहायचे. जर एखाद्याच्या कपाळावर जन्मखूण असेल तर समुद्रशास्त्रानुसार अशा लोकांमध्ये नेतृत्व गुण जास्त असतात. हे लोक स्वतःचा वेगळा मार्ग तयार करतात. लहानपणापासून त्यांच्यात काहीतरी वेगळंपण दिसून येतं. तुम्हाला आठवते का अशी व्यक्ती जिच्या कपाळावर खूण आहे, जी खूप आत्मविश्वासाने जगते? एक तरुण माझ्याकडे आला होता. त्याच्या कपाळावर छोटी जन्मखूण होती. तो मला म्हणाला, मला कायम वाटतं मी काहीतरी मोठं करणार आहे. विशेष म्हणजे त्याच्यात खूप आत्मविश्वास आणि वेगळा विचार होता. कधीकधी काही खुणा माणसाच्या आतल्या जिद्दीचं प्रतीक असतात. हातावरील जन्मखूण असलेले लोक कर्मप्रधान मानले जातात. असे लोक मेहनती असतात, स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवतात, आयुष्यात स्वतःचा मार्ग स्वतः तयार करतात. जुने लोक म्हणायचे, हातावरची खूण कर्माची ओळख. तुम्हाला आठवते का अशी व्यक्ती जी नशिबापेक्षा मेहनतीवर जास्त विश्वास ठेवते? समुद्रशास्त्रात पायावरील जन्मखुणांना खूप गूढ मानल्या गेलं आहे. काही मान्यतानुसार पायांवर जन्मखूण असलेले लोक पूर्वजन्मात खूप प्रवास करणारे, सतत बदल अनुभवणारे असू शकतात. अशा लोकांच्या आयुष्यात स्थैर्य उशिरा येतं, पण अनुभव खूप मिळतात. कधी नोकरीत बदल, कधी शहर बदल, कधी नाती बदल. जणू जीवन सतत पुढे नेत राहतं. तुम्हाला आठवते का अशी व्यक्ती जिच्या पायावर जन्मखूण आहे, जी आयुष्यात सतत प्रवास किंवा सतत बदल अनुभवत असते? पाठीवर जन्मखूण असलेले लोक जबाबदाऱ्या पेलणारे मानले जातात. हे लोक अनेकदा इतरांसाठी खूप काही करतात, पण स्वतःच्या भावना स्वतःच्या मनात ठेवतात. अशा लोकांचं आयुष्य बाहेरून मजबूत आणि आतून भावनिक असू शकतं. चेहऱ्यावर जन्मखूण असलेले लोक लोकांच्या लक्षात राहतात. अशा लोकांचं व्यक्तिमत्व प्रभावी असतं. काही वेळा त्यांना प्रसिद्धी किंवा लोकांचं आकर्षण मिळतं, पण त्यांचं जीवन अनेकदा चर्चेत राहतं. एक महिला भेटायला आल्या होत्या. त्यांच्या गालावर छोटी जन्मखूण होती. त्या जिथे जायच्या तिथे लोक त्यांना पटकन लक्षात ठेवायचे. त्या हसून म्हणाल्या, लोक मला एकदा भेटले की विसरत नाही. खरंच काही खुणा व्यक्तिमत्व अगदी उठून दिसायला मदत करतात. पूर्वीच्या काळात लोक जन्मखुणांना पूर्वजन्माशी जोडायचे. काही जण मानायचे जिथे पूर्वजन्मात जखम झाली असेल तिथे जन्मखूण येते. तर काही लोक म्हणायचे विशेष जन्मखूण म्हणजे पूर्वजन्मातील अपूर्ण कर्माची आठवण. जरी याला शास्त्रीय पुरावा नसला तरी भारतीय परंपरेत या गोष्टींना गूढ आणि आध्यात्मिक महत्त्व दिल्या गेलं आहे. समुद्रशास्त्रानुसार काही खुणा खूप शुभ मानल्या जातात. कपाळावरील हलकी खूण, उजव्या हातावरील जन्मखूण, पायावर कमळ किंवा गोलाकार चिन्हासारखी खूण, चेहऱ्यावर संतुलित दिसणारी खूण. असं मानलं जातं की अशा खुणा भाग्य, आत्मविश्वास आणि वेगळ्या व्यक्तिमत्वाचं प्रतीक असू शकतात. जर तुम्हाला तुमच्या जन्मखुणेबद्दल भीती किंवा नकारात्मकता वाटत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतीही खूण तुमचं भविष्य ठरवत नाही. स्वतःचा स्वीकार करा,
सकारात्मक विचार ठेवा, ध्यान करा, चांगले कर्म करा, स्वतःवर प्रेम करा. कारण भाग्य हे खुणांमध्ये नाही तर आपल्या कर्मांमध्ये असतं. जन्मखुणा या फक्त शरीरावरील डाग नसतात, त्या अनेकदा आपल्या प्रवासाची आठवण असतात. काही खुणा संघर्षाच्या, काही प्रेमाच्या, काही वेदनेच्या, तर काही अपूर्ण स्वप्नाच्या. खरी ओळख जन्मखुणेत नसते, तर त्या खुणांसोबत आपण आयुष्य कसं जगतो यात असतं. आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्या शरीरावर जन्मखुणा आहे का? आणि तुम्हाला असं वाटतं का की तिचा तुमच्या स्वभावाशी किंवा आयुष्याशी काही संबंध आहे? अशाच ज्योतिष आणि समुद्रशास्त्र आणि आध्यात्मिक माहितीसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद. शुभम भवतु. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.